रत्नागिरी बस स्थानकातील गाळे आता स्थानिक बेरोजगार व महिला बचत गटांना। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश। महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज रत्नागिरी शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाला अचानक भेट देऊन तेथील विविध सोयीसुविधांचा सविस्तर आढावा घेतला। या दौऱ्यादरम्यान त्यांनी बस स्थानकाची पाहणी करत प्रवाशांना मिळणाऱ्या सेवांची माहिती घेतली, तसेच प्रशासनाला आवश्यक त्या सुधारणा करण्याचे निर्देश दिले। रत्नागिरी शहराचे केंद्रस्थान असलेल्या या बस स्थानकाचा कायापालट करण्यासोबतच स्थानिक नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर त्यांनी विशेष भर दिला। या पाहणी दौऱ्यानंतर पत्रकारांशी बोलताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बस स्थानक परिसरातील व्यापारी गाळ्यांविषयी एक मोठी आणि महत्त्वपूर्ण घोषणा केली। बस स्थानकातील रिक्त असलेले व्यापारी गाळे आता स्थानिक महिला बचत गट आणि सुशिक्षित बेरोजगार तरुणांना व्यवसायासाठी देण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले। सरकारच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील महिला सक्षमीकरणाला मोठी चालना मिळणार असून सुशिक्षित तरुणांना स्वतःचा रोजगार सुरू करण्यासाठी हक्काची जागा उपलब्ध होणार आहे। या नियोजनाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत। व्यवसायासाठी चालू करून द्या। नाही, त्या गाड्यांचा सुद्धा विषय झाला। मार्केट रेटपेक्षा आमचे जे रेट आहेत ते जास्त असल्या कारणाने मी माझ्या एस टी महामंडळाच्या लोकांना सूचना केलेल्या आहेत। रेग्युलर दर जो ज्या जिल्ह्यामध्ये ज्या एस टी डेपोमध्ये चालतो त्या पद्धतीने ते गाड्या वितरित करण्याच्या सूचना मी केलेल्या आहेत। त्याची पूर्तता लवकर होईल, जेणेकरून जे काही 24 गाड्या आमचे बंद पडलेले आहेत ते सर्वसामान्य सुशिक्षित बेरोजगार आमच्या आणि प्रामुख्याने महिला बचत गटाच्या महिला आहेत त्यांना आम्ही देणार आहोत। महिलांना 50% मोफत केलं, 50% नंतर आर्थिक भार राज्याचा विचार केला तर काय परिस्थिती? नाही, काही नाही। आम्ही बघा, महायुतीचं सरकार आहे। महिलांना 50% सवलत किंवा ज्येष्ठांना जर सवलत दिली तर ते काय आम्ही उपकार काही फार मोठे करताय, ते महायुती सरकारचं धोरण आहे। त्या माध्यमातून आम्ही त्या सुविधा देतोय। एवढा भार सहन करण्याची क्षमता राज्य सरकारच्या वित्त विभागाची आहे आणि वित्त विभाग आम्हाला एस टी महामंडळाला योग्य ते सहकार्य करत आहे।